याच्याशिवाय अणुऊर्जा प्रकल्प जेव्हा चालू असतो तेव्हा त्या प्रकल्पातून किरणोत्सार होत असतो आणि त्या किरणोत्सारामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वेगवेगळे रेडिएशनमुळे होणाऱ्या आजार आहेत. जसा तुमचा लंग कॅन्सर आहे, जसा तुमचा आपला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर आहे, कोलोनचा कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरच्या व्याधी होतात. तारापूरच्या जवळचा जी गावं आहेत, घिवली, उच्छेळी, पोफरण, दांडी, अकरपट्टी वगैरे ही सगळी जी गावं आहेत त्यामध्ये आपल्याला या प्रकारचे रोग दिसून येतात. त्याचप्रमाणे वंध्यत्व आहे, त्याचप्रमाणे बायकांची जी मिसकॅरेज होतात म्हणजे गर्भवती बायकांचा गर्भपात होणे, व्यंग असलेली मुलं जन्माला येणे, हे सगळे प्रकार तिकडे होतात. मी थोडक्यात एक सांगेन, मागच्या 2 आठवड्यापूर्वी आपल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातच तिकडे जवळजवळ 600 टन प्रतिवर्ष इतका अणुकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तिकडे आणला जात आहे. 600 टन ही प्रतिवर्ष ही जरी क्वांटिटी म्हणजे प्रमाण तुम्हाला लहान असं वाटत असलं तरी 600 टन अणुकचरा तयार होण्यासाठी किमान तुम्हाला 24,000 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प रन करावे लागतील, म्हणजे कार्यक्षम असावे लागतील. आता 24,000 मेगावॅटचे अणुऊर्जा क्षमता असण्यासाठी आजच्या तारखेला आपल्या देशातली अणुऊर्जा क्षमता किती आहे तर फक्त 8,800 मेगावॅट. लक्षात घ्या, म्हणजे तारापूरमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात ते सरकार अणुकचरा आणून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा घाट घातलाय सरकारने. मागच्या 2 आठवड्यापूर्वी तारापूरच्या DYSP तिकडे त्यांचं नाव आहे विकास नाईक, त्यांनी एक सभा आयोजित केली होती. भूमिपुत्र सेना आणि त्यांच्याबरोबर आम्ही तिकडे गेलो होतो. त्या चर्चेत BRCचे 4 अधिकारी आले होते, त्याच्यापैकी एक AO3 दर्जाचा कालासिंग म्हणून अधिकारी होता. त्याला आम्ही विचारलं, तुम्ही हा प्रकल्प आणताय रिप्रोसेसिंगचा, तर हा जो रिप्रोसेसिंगचा प्रकल्प आहे एवढा प्रचंड मोठा आहे तर तुम्ही ह्याची जनसुनावणी केली का, तुम्ही ह्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी केला? तो म्हणतो नाही साहेब, आम्ही आता 2-3 महिन्यात करू. म्हटलं तुम्ही काय शेण खाल्लाय? अणुऊर्जा प्रकल्प आल्यानंतर तुम्ही जनसुनावणी घेणार, प्रकल्प आल्यानंतर तुम्ही एन्व्हायरमेंट असेसमेंट स्टडी करणार. म्हणजे ही काय पद्धत, म्हणजे लोकांना काय प्रकार आहे गृहीत धरलं जातं, लोकांना किती मूर्ख ह्या शासनाकडनं बनवलं जातं ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे शासन असो, आमदार खासदार असो, मंत्री संत्री असो, कोणावरही आपण विश्वास ठेवून चालणार नाही. हे जे सगळे प्रकल्प आलेले आहेत याची पूर्वकल्पना या सगळ्या इकडच्या आमदारांना खासदारांना असणार आहे, सगळ्या मंत्र्यांनी असणार आहेत. त्यामुळे आता जर कोण म्हणेल की मी जातो आणि सांगतो शासनाला, अजिबात नाही. तुम्हाला जर म्हणायचं असेल तर प्रकल्प रद्द झाला पाहिजे 100% अशी भूमिका घ्या आणि आमच्याबरोबर प्रकल्पाच्या लढ्यात सामील व्हा, असंच मी सांगेन. मला खात्री आहे आपल्या ह्या सर्व गावकऱ्यांना, आणि मुख्य म्हणजे मला सांगायचं आहे का मी एवढं पोटतिडकीने बोलतोय कारण काल मी मुंडगे गाव आहे देवगडमध्ये ते शोधण्याचा प्रयत्न केला अॅटलासवर. मला वाटलं तिकडे कुठेतरी सौंदळ बिंदळ म्हणजे वाघोट्यांच्या खाडीवर असेल, तर हे जो आपलं मुंडगे गाव आहे हे माझ्या गावापासून पश्चिम दिशेला 25 किलोमीटरवर आहे. मी वरवडे गावचा आहे, कणकवली तालुक्यातील वरवडे गावचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की माझी ही भावना जी आहे अतिशय पोटतिडकीची आहे. 2010 पासून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात आम्ही लढत आहोत. आम्हाला कोकणात कोणतेही विनाशकारी प्रदूषणकारी प्रकल्प नको. हा निसर्गरम्य कोकण आहे, तो आमच्या कित्येक पिढ्यांनी राखलेला आहे आणि तसाच तो आमच्या पुढील शेकडो पिढ्यांसाठी तसाच राहिला पाहिजे. इकडे सगळे ह्या कोकणातल्या खाड्यांची गटारं, डोंगर, सपाट, जंगल उद्ध्वस्त असे प्रकार इकडे होता कामा नयेत. आणि असे प्रकार जर कोण सरकार करून पाहत असेल तर त्याला आमचा 100% विरोध राहील, हे मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.